आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज. इचलकरंजीत महापुरुषाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य. इचलकरंजी कबनूरमध्ये तणाव. इचलकरंजी वार्ताहर कळवतात की कबनूर येथे एका महिलेने महापुरुषाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप झाल्यानंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच संतप्त नागरिक मोठ्या संख्येने एकत्र येत चौकात रास्ता रोको आंदोलन करत तीव्र निषेध नोंदवला. भाजी मंडईजवळ लावलेल्या महापुरुषांच्या फलकाबाबत संबंधित महिलेने अवमानकारक वक्तव्य केल्याचा आरोप समोर आल्यानंतर रविवारी रात्री आंदोलन भडकले. महिला आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी रत्नापना कुंभार चौकात सुमारे तासभर रास्ता रोको केला. संबंधित महिलेवर तातडीने गुन्हा दाखल करून अटक करावी अशी मागणी आंदोलकांनी केली. तणाव वाढू नये म्हणून पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला. संतप्त जमावाने नंतर शिवाजीनगर पोलीस ठाणे येथे मोर्चा काढत ठिय्या आंदोलन केले. पोलिसांनी दोन्ही समाजातील कार्यकर्त्यांना बोलावून चर्चा घडवून आणली. दरम्यान प्रशासनाने परिसरातील बेकायदेशीर डिजिटल झेंडे काढून टाकले असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखावी असे आवाहन केले आहे. सायंकाळी काही अज्ञातांनी संबंधित महिलेच्या घरावर दगडफेक केल्याने दुचाकी व घरगुती साहित्याचे नुकसान झाले. या घटनेमुळे इचलकरंजी शहरात तणाव कायम असून पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनल. अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.